उपवासासाठी आज मी उपवासाचे छान मिनी छोटे छोटेसे उपवासाचे बाईट्स बनवलेले आहे. नेहमीचा साबुदाणा, भगर म्हणजेच वरईचा तांदूळ खाऊन कंटाळा आला असेल, तेच ते उपवासाची साबुदाण्याची खिचडी, वडे खाऊन कंटाळा आला असेल, तर हे उपवासाचे छोटे छोटे बाईट्स बनवून नक्की बघा. अगदी कुरकुरीत, वरतून कुरकुरीत, आतून सॉफ्ट, जाळीदार असे चविष्ट मस्त असे सगळ्यांना आवडेल. आणि त्याचबरोबर आता सध्या पाऊसही आहे, तर हे खायला तर मजाच येईल. तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर इथे प्रमाण लक्षात ठेवायचं, कारण की आपलं पाणी किंवा जेही आहे प्रमाण कमी जास्त व्हायला नको. तर अर्धी वाटी मी इथे साबुदाणा घेतला आहे. हलकासा भाजून घ्यायचा, म्हणजे यातलं जे मॉइश्चर आहे ते निघून जातं आणि याला आपल्याला बारीक करायला पण व्यवस्थित होतं. म्हणून तर याला हलकंसं ड्राय रोस्टच करून घ्यायचं आहे. तर ते मिक्सरच्या पॉटमध्ये ड्राय रोस्ट झाल्यानंतर थोडं गार होऊ दिलं आणि नंतर मिक्सरच्या पॉटमध्ये काढलं. त्यानंतर 1 वाटी मी भगर घेतला आहे, म्हणजे वरईचा तांदूळ घेतलेला आहे. तर इथे हा पण घालून घ्यायचा आहे. स्वच्छ करून घेतला आहे, थोडासा कापडाने पुसून घेतलेला आहे, मग घातलेला आहे. तर अर्धा वाटी साबुदाणा, अर्धा वाटी भगर आणि इथे चवीपुरती मिरची घातलेली आहे. ही मिरची जास्त तिखट नाही आहे. जास्त तिखट असेल तर तुम्ही 1 चमचा, एकच मिरची घालू शकता, किंवा मग चिली फ्लेक्स तिखट पावडर जर खात असाल उपवासाला ते घालू शकता. उपवासाला तुम्ही जर कोथिंबीर आणि अद्रक जर घालत असाल ते पण घालू शकता. मी फक्त मिरची घालते, कारण की मी अद्रक कोथिंबीर खात नाही उपवासाला म्हणून. तर आता इथे काय केलेलं आहे, ते सगळं मिक्सरला छान बारीक करून घेतलेलं आहे. आता त्याच कढईत ज्यात आपण भगर वगैरे साबुदाणा भाजला होता, त्याच कढईत मी पाणी घेते आहे. तर भगर जेवढा आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर 1 वाटी भगर होता, तर 2 वाटी पाणी आणि अर्धा वाटी एक्स्ट्रा यासाठी टाकलं, कारण की आपला साबुदाणा पण आहे. तर असं 2.5 वाटी मी पाणी घातलेलं आहे. त्यात 1 चमचा जिरं घालून घेते आहे, म्हणजे छान चव येते. तुम्ही जर जिरं आवडत नसेल तर स्किप केलं तरी चालते. यानंतर यात चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. उकळी आलेली आहे पाण्याला, चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. एकत्रच घालायचं आहे, नंतर आपल्याला घालायचं नाही आहे. त्यामुळे थोडंसं बघून घालायचं, की जास्त व्हायला नको, कारण की कुठलेही आपले तळणीचे पदार्थ असते त्यात मीठ थोडं कमीच घालायचं नेहमी. जे आपल्याला तुम्हाला नेहमीचं मीठ लागतं त्यापेक्षा थोडं कमी, कारण की तळणीच्या जे ड्राय असतात ना, त्यात थोडं मीठ कमी घालायचं. आता पाण्याला छान उकळ आलेली आहे. आता जे पीठ आपण भगर, साबुदाणा, मिरची घालून वाटलेलं होतं, बारीक केलेलं होतं, ते घालून घ्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं, म्हणजे हे छान गरम पाण्यात मुरते आणि व्यवस्थित शिजते सुद्धा. तर असं छान मस्त मिक्स करायचं. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या आणि नवनवीन रेसिपीज आहे. एंड स्क्रीनलासुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत. तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. आणि हो, आजची जर रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल ना, तर एक लाईक नक्की करा. आणि तुम्ही कुठल्या शहरातनं ही रेसिपी बघताय ते मला नक्की कळवा, कारण की मला आवडेल की माझी रेसिपी कुठल्या कुठल्या शहरांपर्यंत पोहोचली आहे हे माहिती करण्यासाठी. तर आता बघा छान मिक्स केलेलं आहे मी. आता याला झाकून अगदी 2 ते 3 मिनटं ठेवणार, म्हणजे साबुदाणा, वरईचा तांदूळ छान फुलेल. आता हे छान वाफ आलेली आहे, तर याला ते एका परातीत काढून घ्यायचं आहे आपल्याला. हळूवार काढायचं, थोडंसं गार झालं तरच काढायचं, कारण की नाहीतर हाताला चटका लागेल. तर ते सगळं मी सारण आहे जे उकड काढल्यासारखी केली होती ते काढून घेतलेली आहे. आता आपल्याला यात काय करायचं आहे, एक उकडलेला बटाटा किसून घ्यायचा आहे. याच्याने छान बाइंडिंग पण येतं, टेस्ट पण चांगली येते. तर एक उकडलेला बटाटा आहे तो किसून घेते आहे मी पूर्ण. तुम्ही हवं तर कमी जास्त प्रमाण करू शकता, पण एक इनफ आहे, एवढं व्यवस्थित आहे. आता यात सर्वच आहे, मीठ पण घातलेलं आहे, जिरं पण घातलेलं आहे आणि सोबत मिरची पण घातलेली आहे. आता यात काय करायचं, आपल्याला अर्धा वाटी आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. तर हे शेंगदाणे भाजून सालीसकट मी बारीक केलेले आहे. तुम्हाला हवं तर साल काढून घातली तरी चालेल. त्याला छान बारीक करून, एकदम जास्तही फाईन पावडर नाही केलेली आहे, थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे. म्हणजे जेव्हा शेंगदाणे हे बाईट्स जेव्हा खातो त्यावेळेस शेंगदाण्याचा जो बाईट येतो दाताखाली, ते खूप छान वाटते. आता याला छान मळून घेतलेलं आहे. आता याला 2 मिनटं असं सोडून देते. 2 मिनटानंतर थोडंसं तेल घेतलं हाताला आणि याला अजून परत छान मळलेलं आहे. त्याला मळून घ्यायचं. मळल्यानंतर याला 2 भागात मी डिव्हाइड केलेलं आहे आणि छान लाटून घेतलेलं आहे. जाडसर लाटायचं, एकदम जाड पण नाही लाटायचं, जसे साबुदाण्याचे वडे करतो तशासारखे जाड नको आहे, त्यापेक्षा थोडे पातळ हवे आहे.
तर असे जाडसर मी सांगते आहे तसे लाटून घ्यायचे. तेथे पोळपाटला मी तेल लावलं. तुम्ही तेलाऐवजी एखादं पॉलिथिन घेऊन त्याच्यावर जरी लाटलं तरीही चालेल. तर इथे मी लाटून घेतलेलं आहे व्यवस्थित लाटायचं. आजूबाजूला थोड्याशा कड्या हे होतात, तर बघा एकदम जास्त जाड नाही, एकदम जास्त पातळ नाही, असे लाटून घेतले. आजूबाजूच्या कडा काढून घेतल्या आणि असे लांब असे त्रिकोणी मी बाईट्स बनवले. अगदी छोटे छोटे बनवलेले आहेत, खूप मस्त लागतात. असे सगळ्याचे बाईट्स बनवून घेतले आणि सर्व तळून घेतलेले आहे. खूप मजा येते बघा असे करून घेतले. सोबत इकडे तेल पण तापायला ठेवलं आहे. तेलात जेव्हा तळतो आपण त्यावेळेस एकदम तेल कडकडीत पण नको आहे आणि एकदम मंद पण नको आहे. एकदम कमी तेल जर गार असेल, एकदम कमी गॅसवर ठेवलं तेल, तर काय होतं, साबुदाणा वडा असो की कुठलाही तळणीचा पदार्थ तेल सोक करते, ॲब्झॉर्ब करून घेते. आणि जास्तच जर गरम असेल तर वरतून जास्त कुरकुरीत होतो, आतून कच्चा राहतो. तसा हा पूर्ण शिजलेला आहे, कारण की आपण साबुदाणा भगरही शिजवलेला आणि उकळलेला बटाटा पण शिजलेला आहे. त्यामुळे तर मीडियम आचेवर आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे गोल्डन होतपर्यंत. तर इथे छान मस्त गोल्डन होतपर्यंत फ्राय करून घेतलं आहे. सोबत मी याची मिरची शेंगदाण्याची चटणी पण केलेली आहे आणि मिरची पण तळलेली आहे. तर मजेशीर हे यावेळेस आषाढी एकादशीला नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. आणि हो, ही जर रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल, आपल्या मित्रमैत्रिणी आणि परिवारासोबत शेअर नक्की करा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.